आम्हाला एक्सपेक्टेशन होती की आम्हाला खूप काही शिकायला भेटेल, पण माजी महापौर किशोरीताई पेडणेकरजी यांच्या भाषण ऐकल्यानंतर मला खूप शॉक बसलेला आहे की हे काय भाषण करतायत. आम्हाला त्यांच्याकडून आम्ही त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सला खूप एकदम वाट पाहत होतो की ते काय सांगतील बजेटवर, काय चांगलं होतील बजेटवर, पण ते काही चांगला बोलत आहे असं मला वाटत नाही. आणि तुम्ही लोक सगळे आतमध्ये होते, तुम्ही ऐकलं त्यांनी काय सांगितलं आहे. म्हणजे 1.5 तासमध्ये फक्त 3 पॉईंट मी नोट डाऊन करू शकलो त्यांच्या भाषणामध्ये. आणि ते पुरणपोळी, मटण, मला कळलंच नाही चिकन हे काय, म्हणजे मला कळलंच नाही की हे काय चाललं होतं. बजेट म्हणजे काय, महानगरपालिकेचे पैसे आपण कुठे यूज करायचं, कसं यूज करायचं, काय चांगलं होऊ शकतो, आम्ही ते एक्सपेक्ट करत होते. पण हा खूप एकदम वेगळंच काही ताई बोलत आहेत. माझी विनंती आहे, तुम्ही हा विषय घ्या आणि सांगा की हे काय चाललं आहे. सभागृहात नेमका हा विषय का भरकटला इतका आणि याबाबत तुम्ही काय मला वाटतं की त्यांना बजेट खूप चांगले आहे, त्यांना काय बोलायला भेटत नाही आहे, त्यामुळे हे सगळे विषय ते घेऊन फक्त टाईमपास करतायत. याबाबत तुम्ही काही पत्र वगैरे लिहिलं? मी आत्ताच लिहितो आहे पत्र कोणाला पत्र लिहिणार? महापौर ताईला की बाबा हे जर असं काही कोणी बोलत असेल तर त्यांना सांगायला पाहिजे की विषयावर बोला.